नमस्कार. गांधारीनं कृष्णाला शाप दिलाय आणि सांगितलंय की कृष्णा, तुझ्याही आप्तस्वकीयांना असाच मरताना तुला बघणं तुझ्या नशिबात असेल, ते दुःख तुझ्याही वाट्याला येईल. एवढंच नाही तर तू भला देवाचा अवतार समजतोस ना कृष्णा. अरे तुला सुद्धा असं मरण येईल. एका सामान्य माणसाप्रमाणे, माणसात सोडून द्या, एका चतुष्पाद प्राण्याप्रमाणे तुझा मृत्यू होईल. एका व्याधाच्या बाणाने तू मरशील. गांधारीचा हा शाप कृष्णानं सहर्ष स्वीकारलाय. कृष्णाला कुठे होता वेळ या शापाचा विचार करण्याचा, त्यावर दुःख व्यक्त करण्याचा, गांधारीचं सांत्वन करण्याचा? कुठे होता वेळ? त्याला आपलं अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहमचं काम करायचं होतं. ज्या कामासाठी तो या पृथ्वी तलावरती आला होता त्या कामाला पूर्ण करणं आवश्यक होतं. त्यामुळे या असल्या शापावर, आरोपावर तो कुठे लक्ष देत बसतोय? आरोप तुम्ही करत राहावेत, शाप तुम्ही देत राहावेत. आम्ही सामान्य माणसांनी ते काम करत राहू. कोणी म्हणावं एवढ्या बायकांचा दादला कसा झाला, कोणी म्हणावं कृष्णानं खोटेपणा केला, कोणी म्हणावं तू असा मरशील, तू तसा मरशील. ठीक आहे ना, कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते, तसं ते त्यानंच ठरवलंय आपल्या आयुष्यात काय करायचंय ते. त्यामुळे त्यानं ठरवलेलं त्याच्यासोबत घडतंय. त्यानं आपला एक्झिट प्लॅन तयार केला, बाकी काय नाही. या सृष्टीतून बाहेर कसं जायचंय निघून याचा एक्झिट प्लॅन तयार केलाय. आणि हा एक्झिट प्लॅन तयार करताना सुद्धा एक गोष्ट या जगातल्या मर्त्य मानवाला सांगून ठेवली आहे. आणि ती कोणती आहे? ती गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मनुष्य रूपात जन्माला याल तेव्हा केलेल्या कर्माचा हिशोब चुकवावा लागेल. तुम्हाला माणसांसाठीचे जे भोग असतात ते भोगावे लागतील. त्यामुळे तुम्ही काहीही करा, धर्मस्थापनेसाठी म्हणून करा की धर्म कशासाठी म्हणून करा, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतीलच. आणि ते भोगणं देवानं जरी अवतार घेतला तरी त्याच्या नशिबात आहे, हे कृष्णानं सांगितलंय. रामावतारातही रामानं आपले भोग भोगलेत, कृष्णावतारातही हे भोग भोगलेले आहेत. त्यामुळं ते चुकणार नाहीत. इथे किराणा दुकानासारखा हिशोब नाही, जमा रक्कम उधार रक्कम असला काही हिशोब नाही, हे कृष्णानं सांगितलंय. म्हणजे केवळ गीतेमध्ये अर्जुनालाच कर्म हे जमा खर्च असं होतं असं नाही, असं सांगितलं असं नाही, स्वतःच्याही आयुष्यामध्ये ते लागू करून घेतलं. पण त्याला वेळ नव्हता हा सगळा विचार करायला. त्यांनी एकच गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे की बाबानो, बाकी सगळं ठीक आहे, मला शाप बीप मिळाला हे ठीक आहे, पण आता या युद्धभूमीवरती असंख्य योद्धे मरून पडले आहेत. 2-3 दिवस झाले त्यांची प्रेत या युद्धभूमीवरती पडून आहेत. हस्तिनापूर साम्राज्याच्या जवळ असलेल्या या युद्धभूमीवरती स्मशान उभं करावं लागेल आणि अनेकांचा दाहसंस्कार करावा लागेल. अन्यथा रोगराई पसरण्याची भीती आहे. आणि दाहसंस्कार न करता राज्य ताब्यात घेणंही बरं नाही. मग एकेका वीरांचा दाहसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता काय, कोणता वीर मेल्यावर, एकदा मेलं की वैर कसलं, शत्रू पक्ष कसला आणि मित्र पक्ष कसला, आपला कसला तुपला कसला, गेला जीव गेला निघून. मग युधिष्ठिराला सांगण्यात आलंय की आता या रणभूमीची स्मशानभूमी झाली पाहिजे, इथे चिता पेटल्या पाहिजेत. लाकडं आणायची कुठून? एवढी लाकडं, भलेही साधारणतः विचार करा ना, कुठून आणायची लाकडं? म्हणजे हजारो नव्हे लाखो लोकांचा मृत्यू झालाय. शेवटच्या दिवसातल्या काही लोकांच्या वरती तर दाहसंस्कार करायला माणसं शिल्लक नव्हती अशी स्थिती होती. अशा वेळी करायचं काय? अशा वेळी ज्यांच्या जितकी लाकडं मिळाली तितकी लाकडं आणण्यात आली. आणि लाकडं मिळाली नाहीत म्हणून ध्वजस्तंभाच्या काठ्या, पताका, कपडे, तुटलेली रथ, त्याची चाक, या सगळ्यांना रचण्यात आलं आणि तिथे सगळ्या सैनिकांच्या चिता पेटवण्यात आल्या. या चितांचा जाळ आकाशापर्यंत पोहोचेल इतक्या मोठ्या चिता होत्या. आणि ही सगळी कुरुक्षेत्रावरची रणभूमी एका विषण्ण स्मशानासारखी झाली होती.
सगळ्यांवरती करणं, 10 संस्कार करणं आवश्यक होतं आणि ते चालू होते. आणि हे सगळं करायला तिथे युधिष्ठिर, पांडव, कृष्ण आणि उरलेले सगळे योद्धे सहभागी होते. कोण रडत नव्हतं, कोण रडत नव्हतं. दोन्ही बाजूनी अपरिमित मनुष्यहानी झालेली. एक शोककळा होती, शोककळा. संपूर्ण हस्तिनापूर राज्यावरती एक भयंकर शोककळा होती. आणि युधिष्ठिर या राज्याचा प्रमुख या नात्यानं या सगळ्यांवरती अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पार पाडत होता. थोड्या वेळात अंत्यसंस्कार झाले आणि युधिष्ठिराला एक स्मशान वैराग्य आलं. त्याच्या मनात विचार आला, या चितांच्या ज्वाळा आकाशाला स्पर्श करून चालल्यात. इतकी माणसं मेलीत की या राज्यातल्या लोकांचा दाहसंस्कार करण्यासाठी मला लाकडं उपलब्ध करता आली नाही. रथ, ध्वजस्तंभ, पताका जे जे मिळेल त्यात गुंडाळून प्रेतांना जाळावं लागलं अशी अवस्था असेल तर या चितेच्या राखेवर मी राजा होण्यात काय अर्थ आहे. बघा, सगळं जिंकलंय. याचसाठी केला होता अट्टहास म्हणून एवढं महाभयंकर युद्ध घडवलंय. जो इशारा कृष्णाने हस्तिनापूरच्या राजसभेत दुर्योधनाला दिला होता, याचना नहीं अब रण होगा, जीवन जय की मरण होगा, भाई नक्षत्र से नक्षत्र टकराएंगे, भाई से भाई लढेंगे, हे सांगितलं होतं. आणि त्याच प्रसंगाच्या नंतर युधिष्ठिराच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न होत आहे. तो म्हणतोय की हे सगळं आपल्या माणसांचा हा मृत्यू, तांडव, चिता, राख बघितल्यानंतर आता या राखेचा राजा होण्यात मला कसलंही स्वारस्य उरलेलं नाही. राजा होण्याच्या पेक्षा मी संन्यास घ्यावा आणि वानप्रस्थ स्वीकारून निघून जावं असं मला वाटतंय. करू? तो अर्जुनाजवळ बोलून दाखवतोय, भीमाजवळ बोलून दाखवतोय, प्रत्येकाच्या जवळ बोलून दाखवतोय. त्याला विदुर समजावून सांगतोय, नाही असं करून चालणार, तुला राजा व्हावं लागेल, राज्याभिषेक करावा लागेल. भीमही तेच सांगतोय, अर्जुनही तेच सांगतोय. युधिष्ठिरा, राजा व्हावं लागेल. राजा झाल्याशिवाय काही खरं नाही. तू राजा नाही झालास, राज्याभिषेक नाही घडवला तर काही उपयोग नाही. कोणाचंही ऐकत नाही आहे. मग येतोय कृष्ण. आणि कृष्ण त्याला सांगतोय की तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणे जगण्याचा अधिकार नक्कीच आहे युधिष्ठिरा, पण राजा होऊ घातलेल्या युधिष्ठिराला त्याच्या म्हणण्यासारखा त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार नसतो. राजा म्हणून तुला तो अधिकार नाही. तो म्हणतो म्हणजे होय, एक चांगला राजा होणार असेल तर त्याला आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचा, वागण्याचा अधिकार नसतो. कारण प्रत्येकाला संधी उपलब्ध करून देण्याचे सामर्थ्य राजाकडे असते आणि ते तू केलं पाहिजे. शिल्लक राहिलेल्या तुझ्या राज्यातल्या लोकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगण्याची संधी उपलब्ध करून देणं हे तुझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तू पार पाडलं पाहिजे. युधिष्ठिर पुन्हा प्रश्न विचारतोय. आता अर्जुनाची जागा युधिष्ठिराने घेतली. म्हणजे जसं अर्जुनाला समजावून सांगितलं देवानं, तसा चान्स इथे युधिष्ठिरानं मारलाय. तो म्हणतोय पण मीच का, दुसरं कोणी नाही का इथे त्या लायकीचं. तेव्हा कृष्ण त्याला सांगतायत दुसरं कोणी लायक नाही आहे. तुझ्या इतका संयमी, तुझ्या इतका धर्मवादी, तुझ्या इतका अनुभवी कोणीही सापडणार नाही. तो म्हणाला कसं काय? म्हणाला तू भावानं बोलवलं म्हणून द्यूत खेळायला गेलास, द्यूतामध्ये सगळं पणाला लावलंस, तुझ्या बायकोचा अपमान झाला, तू पचवलास,
वनवासात गेलास, वनवास भोगलास, युद्ध करायला आलास, पराक्रम दाखवला, पुन्हा राज्य मिळवलं. या काळात तू तुझा संयम कधीही ढासाळू दिला नाहीस. एक राजा म्हणून जे कर्तव्य आहे ते तू पार पाडलंय. तू सगळं अनुभवलंय आणि याच अनुभवामुळं तू राजा होण्यास पात्र आहेस. तुला राजा झालं पाहिजे हे कृष्णानं सांगितल्यानंतर युधिष्ठिर आपल्या राज्याभिषेकासाठी सज्ज होतोय. काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.